आहे बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची बातमी पुण्यातनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेवरून नवा वाद निर्माण झालाय। व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेच्या नावावरून टीका होऊ लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं म्हणणं आहे। पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। स्पर्धेच्या आयोजनावरून रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी ट्विट करत टीका केली आहे। किमान अपेक्षा होती की ज्ञानदानासारखं अत्यंत पवित्र कार्य जिथं चालतं आणि ज्याला विश्वविद्यालय म्हटलं जातं अशा विद्यापीठांमधून तरी किमान राजकारण थोडंसं बाजूला ठेवलं जावं आणि विद्यापीठांना त्यापासून अलिप्त ठेवावं। आम्हाला कुलगुरू महोदयांना विचारायचंय, व्हॉइस ऑफ देवेंद्रसाठी जर तुम्ही पत्रक काढत असाल तर मग उद्या आम्ही आपल्याला वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो की काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मतांची चोरी करून झालेले आहेत का? तर रोहित पवारांनी या संदर्भात नेमकं काय ट्विट केलंय? विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो। निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंट प्रमाणे काम करत असल्याचं संपूर्ण देश बघत आहे। आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठं देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा? विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय।